शेतकरी मित्रांनो, मातीमध्ये शेण वापरण्याची एकदम जबरदस्त स्लरी अतिशय 24 घंट्यामध्ये तयार होणारे हे स्लरी किंवा टॉनिक कसं बनवायचंय हे तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा. युट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा. सर्वात आधी काय करायचं आपल्याला 2 किलो गावरान गाईचं ताजं शेण आपल्याला घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला एक 5 ते 10 लिटर जे गावरान गाईचं गोमूत्र आहे आपल्याला ते घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर आपल्याला जो काळा नैसर्गिक गुळ आहे तो काळा नैसर्गिक गुळ 2 किलो गुळाचं आपल्याला थोडंसं पाणी करून घ्यायचंय. आता काय करायचंय आणि त्यानंतर आपल्याला जे 4 ते 5 दिवस एकदम आंबट असं जुनं ताक घ्यायचंय. आता काय करायचंय, हे पूर्ण मिश्रण आपल्याला काय करायचंय, सर्वात आधी हे जी गोमूत्र आणि शेण आहे हे मिक्स करायचं एका टोपल्यात किंवा एका भांड्यात आणि त्याची व्यवस्थित हाताने स्लरी करून घ्यायची. त्याच्यानंतर त्यामध्ये काय करायचं आपल्याला जो आपलं 2 किलो गुळाचं पाणी ते मिक्स करायचंय आणि त्याच्यानंतर आपलं 1 लिटर ताक त्यामध्ये टाकायचंय. आता हे जे मिश्रण आहे आपल्याला 24 तास आपल्याला सावलीला ठेवायचे झाकून. 24 तासाच्या नंतर आपल्याला हे पूर्ण मिश्रण एक 200 लिटरच्या बॅरलमध्ये टाकायचे आणि हे मिश्रण आता आपलं पाट पाण्याने किंवा ड्रिपद्वारे सोडण्यासाठी 1 एकरसाठी जबरदस्त असं बनलंय. आता हे मिश्रण जे आहे आपल्याला जर फवारायचं असेल तर प्रति लिटर 15 ml याप्रमाणे आपण याचं फवारणीचं प्रमाण म्हणजे 20 लिटरच्या पंपासाठी 300 ml प्रमाणे याचं वापरू शकतो. आणि जर 200 लिटर आपण बॅरलमध्ये टाकलं तर आपण हे ड्रिपद्वारे सोडू शकतो. आता हे कधी कोणत्या अवस्थेत वापरायचं नाही, हे फक्त आपल्याला ज्यावेळेस फुल धारणीची अवस्था आहे त्यावेळेस फवारणीद्वारे वापरायचं नाही, मातीद्वारे पाट पाण्याने तुम्ही कधी वापरू शकतात. आता या मिश्रणाचे शेवटी फायदे काय, हे मिश्रण जे आहे आपण हे ऍक्टिव्ह जे बॅक्टेरिया शेणामधील गावरान गायच्या ते बॅक्टेरिया आपण करोडोच्या संख्येने जमिनीत सोडल्यामुळे आपली माती सुपीक होती. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे आपल्या मातीतला सेंद्रिय कर्ब वाढतो, मातीची सूक्ष्मजीवांची ऍक्टिव्हिटी वाढती, अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढती. त्यानंतर आपली पिकामध्ये जी वाढ आहे ती झपाट्याने पाहायला मिळते. फवारणीद्वारे जर आपण हे केलं तर हिरवेगारपणा पाहायला मिळतो, रोग प्रतिकारक क्षमता वाढती, बुरशीचा नायनाट होतो. अशा असंख्य फायदे आपल्याला या मिश्रणाचे पाहायला मिळतात. आणि अतिशय एकदम सोपा घरगुती करण्यासारखा उपाय, हा उपाय घरी करून पहा. कसा रिझल्ट भेटला ते कमेंटमध्ये सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लगेच फॉलो सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.